आज जो कार्यक्रम, जो स्नेहमेळा जो आयोजित केलेला आहे, तो आयोजित करत असताना ज्या ज्या अडचणी आम्हासमोर आलेल्या आहेत त्या अडचणी आदरणीय भीमरावनं त्या विलया पार केल्या. एक वेळ इराणचं युद्ध थांबल का नाही माहिती नव्हतं, तर आपला कार्यक्रम मात्र भीमरावनं अतिशय ताकदीनं असं नियोजन घडवून आणलं. त्याचं भीमरावचं आणि त्याच्याबरोबर आपण सर्वच, जे आपण सर्वांचं बी कौतुक करायला पाहिजे, आपण सर्व एकत्र आलो म्हणून आपण सर्वांचं सुद्धा आपण हे करायला. आपण ज्या ज्या वेळेला भीमरावनं सर्वांना कॉन्टॅक्ट केला त्या वेळेला काही लोकांनी कॉल उचलले, काही लोकांनी कामाच्या अडचणी उचलले नाही, पण भीमरावनं मात्र काय पाठलाग आपला सोडला नाही. भीमराव म्हणाला की ह्याचा फोन किती दिवस उचलत नाही बघतो, अशा पद्धतीने भीमरावनं जर पाठलाग केला लोकांनी काय कालांतराने काय असताना उचलला. त्याचबरोबर आदरणीय कुंभार सर आणि ज्यावेळेला आम्ही शाळेमध्ये होतो त्यावेळेला आम्ही सगळे कबड्डीचे त्यावेळेला आम्ही होतो सुहास तुळशीदास, आम्ही ही कबड्डीची सगळ्यात टीम. तर आम्ही सुद्धा आणि आम्हाला सुद्धा भरती त्या सहकारी खात्यामध्ये जायची होती, परंतु अनशक्य काय असताना आम्ही सहकारामध्ये त्यामुळे नाही तिथं तरी दोन्हीकडे तरी आम्हाला तिथं नाही तिथं तरी आम्हाला तो चान्स भेटला असं म्हणायला काय वाटत ठरणार नाही. तो सरांचाच आशीर्वाद आमच्या सर्वांच्या पाठीशी राहिल्यामुळे ज्या ज्या क्षेत्रामध्ये आपण आहोत त्या क्षेत्रामध्ये आपण आपल्या त्याचं, आपल्या गावाचं आणि आपलं नाव मोठं करण्याचं काम आम्ही प्रामाणिकपणे करत आहोत. या भागवण हायस्कूल शाळेसाठी जी जी मदत ग्रामपंचायतीच्या वतीने लागेल ती ग्रामपंचायतीच्या 15 कार्यच्या मधून सर आपण ते बसून आपण तुम्हाला जी जी मदत लागेल ती मदत मी करण्याचं आश्वासन या निमित्तानं करतो. आणि जी अजून आपण आता मगाशी आपण डिस्कस केल्याप्रमाणे जे विद्यार्थी इथं आम्ही आलो त्यावर आपण बोललो त्या सुद्धा समस्या सोडवण्यासाठी आम्ही सगळे कटिबद्ध आहोत. आणि हा आपला जो आजचा स्नेहमेळा झाला, आज 19 वर्षानंतर आम्ही एकत्र आलो, तर आम्ही आता रोपण उत्सवी वर्ष सुद्धा आपण आणि ह्या निमित्तानं आपण करू. त्यावेळेला तो जगाला वाचायला काय अशी इच्छा त्या देवाच्या समोर आम्ही अशी करतो की सगळेच जगू देत, आणखीन वाढू देत, अशा पद्धतीनं आम्ही ही एक अपेक्षा व्यक्त करतो. तुम्ही सर्वजण या कार्यक्रमानिमित्ताने उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि मी माझं बरोबर थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.